हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी. आज आपण पाहणार आहोत छोले भटोरेचे भटोरे. हे भटोरे बनवण्यासाठी मी घेतलेला आहे मैदा. 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तो मैदा मी न चाळताच घेतला आहे, कारण मी डायरेक्ट पॅकेट ओपन करून त्यातनंच तो मैदा घेतला होता, त्यामुळं मी तो काय चाळला नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. मीठ थोडंसंच घालायचं आहे, जेवढं आपण कणिक मळताना घालतो तेवढं. त्यानंतर आपण घालतोय बेकिंग सोडा. अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि नंतर हे आपण छान ह्या पिठात मळून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे. मीठ आणि बेकिंग सोडा पिठात छान मिळून घेतला आहे. त्यानंतर मी यात घातले 2 पळी तेल. 2 पळी तेल घातल्यानंतर ह्या तेलही त्या मैद्यामध्ये छान मिसळून घ्यायचे आणि आता आपण घालतो याच्यामध्ये फ्रेश दही. फ्रेश दही घालायचं, जास्त आंबट दही घालायचं नाही. 2च चमचे घालायचं आणि ते छान त्या पिठात मळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्या पिठाचा चांगला गोळा बनवायचा आणि तो अर्ध्या तासासाठी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचा. झाकून ठेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर मी पुरी एवढा याचा भटोरा लाटला आहे आणि कढईवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे तेल चांगलं गरम झालं की मग पुरीप्रमाणे एक एक भटोरा सोडून आपल्याला तो छान तळून घ्यायचा आहे. आणि तळताना एक प्रिकॉशन घ्यायची, ती म्हणजे अशी की हा भटोरा तळताना ह्याच्या काठा झाऱ्याने थोड्या थोड्या दाबून तो चांगला फुलून द्यायचा आहे आणि मग उलटपालट त्याला करून घ्यायचं आहे. असे जर तुम्ही भटोरे करताल तर ते बिलकुल तेलकट होणार नाहीत आणि आतमधनंही ते खूप छान होतात, खूप स्पॉन्जी होतात आणि टेस्ट पण खूप छान लागते. असे भटोरे तुम्ही नक्की करून बघा. आपल्या महाराष्ट्रात जसे वडापाव मिळतो तसा दिल्लीमध्ये इकडे जेथे तिथं तुम्हाला छोले भटोरे हा प्रकार पाहायला मिळतो, म्हणजे मिळतोच. महाराष्ट्राचा वडापाव आणि दिल्लीचे छोले भटोरे सेम आहेत, म्हणजे ह्या छोले भटोऱ्यांना इकडचा वडापाव म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे कुठंही गेलात तुम्ही, कुठंही गेलात, कोणत्या मार्केटला जा, कोणत्या मेट्रो स्टेशनला जा, बस स्टॉपला जा, तिथं तुम्हाला छोले भटोरेची गाडी दिसणार म्हणजे दिसणार आणि हे छोले भटोरे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. असं करून एक एक भटोरा मी छान तळून घेतला आणि मस्त छोले केले होते त्याच्यासोबत सर्व केला. आवडला असेल तर